सोलापूर वकील संघात दीपावली निमित्त फराळ आणि काव्य संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कवी मान्यवरांनी आपला महत्त्वपूर्ण असा सहभाग नोंदवला। सोलापूर वकील संघामध्ये दीपावली निमित्त फराळ आणि काव्य संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं। या काव्य मैफिलीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि थोर मातृभक्त कवी श्रीकांत मोरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आशयपूर्ण अप्रतिम कविता सादर करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। चार ओळी मी आईच्या आपल्याला सादर करतोय। आईच्या प्रेमात राजकारण असतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं। आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं। तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं। मित्रांनो, आपण आईच्या प्रेमाने काम केलं पाहिजे असं गाडगे महाराजांची शिकवण होती। आणि मग समाजामध्ये तुम्हाला कधीच अडचण ते बघा, तुम्ही घर असो, कुटुंब असो, समाज असो, ही गाडगे महाराजांची शिकवण होती। आणि अशाच पद्धतीनं आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा आपण खरे साहित्यिक म्हणूनच वावरत असतो, पण आपण मुखवट्यात असतो। बघा, स्वतःला विचार करा, प्रत्येकाने मुखवटा घातलेला आहे, कुणीही इथं सत्य नाही। सत्याचा चेहरा जो काय तो तुमच्या मनालाच माहिती। आरशात तुम्हाला खरं दिसतं का नाही मला माहित नाही, कारण आरशात चेहरा दिसतो, मन कुठे दिसतं आरशामध्ये। पण आपण प्रत्येक गोष्ट शेजारी बसल्यापासून धक्का लागला तरी लगेच असं बसतो का, आता धक्का लागला। मनाची पाठी आपण कोरी करायला कधी शिकत नाही। आणि जीवन खरं आनंदाने जगायचं असेल, तर सुख समाधाने जगायचं असेल, तर मनाची पाठी कोरी करता येईल पाहिजे। मग माधवने उल्लेख केला बोलता बोलता, तर त्याच्यावर एक माझ्या 4 ओळी मी लिहिलेल्या। कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते। बघा, शाळेमध्ये मुलगा असतो, आपण पुरी पाटी पेन्सिल असायचे, आता ते फुटणाऱ्या पाट्या गेल्या, आता न फुटणाऱ्या पाट्या आहेत, न नसणाऱ्या प्लास्टिकच्या पाट्या। कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते। कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते। तुमच्या आमच्या मनाचं असं असतं, तुमच्या आमच्या मनाचं असं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं असतं। मनाची पाठी कोरी करावाच नाही, एवढी प्रचंड घिसपीट झालेली आहे। ह्याचा हिशोब, त्याचा हिशोब, त्याचा हिशोब। बघा, कोर्टामध्ये तारखा 50 वर्ष केसेस असतात, हिशोब हिशोब, तारखा 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 तारखा। तसं मनाच्या पाठीवर सुद्धा मी त्या तारखा लिहिल्या असतात, त्याचं बघायचं, ह्याचं बघायचं, ह्याचं बघायचं। आणि ते कोरीत करून टाका, सोडून द्या, रोजच्या रोज नवीन जीवन जगायला शिका। कवी माधव पवार यांनी ओघवतं नेटकं सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची उंची वाढवली। श्रीकांत मोरे साहेबांना, श्रीकांत मोरे साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, ज्यांना सरस्वती आणि लक्ष्मी ही प्रसन्न आहे। असे फार कमी लोक आहेत की ज्यांना दोघंही प्रसन्न आहेत। त्याचं कारण त्यांचं मन जे आहे ते मन इतकं मोठं आहे, साहित्यिकांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे। त्यासाठी त्यांची ते कधीही खर्चाला बघत नाहीत। ते स्वतः साहित्य संमेलन त्यांनी घेतलेले आहेत। मला आठवतं, सरकार जे आता तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद साहित्य संमेलन घेतं त्यापेक्षा उत्कृष्ट साहित्य संमेलन मोरे साहेबांनी घेतलेलं आहे। भल्या भल्यांना समजला नाही नजरेचा अंदाज, हवेल्या सोडून रस्त्यावर आले कित्येक घरंदाज या नजरेच्या बाई, लक्षात ठेवा। म्हणून नजर ओळखायला शिकलं पाहिजे। नजर उतरवायला मीठ मोहरी लागते, नजर ठेवायला हरामखोरी लागते असं म्हणतात। त्यामुळे नजर ओळखायला शिकलं पाहिजे। कैसे कैसे ऐसे वैसे हो गए, या नजरे पाहिजे। कैसे कैसे ऐसे वैसे हो गए और ऐसे वैसे कैसे हो गए। जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री MS आझमी साहेब यांनी कवी हे समाज प्रबोधनाचे काम करत असतात। अनेक वास्तवभावी परखडपणे मांडून सामाजिक स्वास्थ्य मजबूतपणे टिकवतात। सोलापूर वकील संघानं हा अभिनव कार्यक्रम आयोजित करून स्नेहभाव जपला आहे असं सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या। आता खोबरे साहेबांनी सांगितलं तुळशीगृहापर्यंत दिवाळीचा सण असते। माझी तर मान्यता आहे, पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दिवाळी असते। आणि या सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा। आणि जसं खोबरे साहेबांनी सांगितलं, वादी प्रतिवादी, आरोपी फिर्यादी हे जे आता आपण दिवसभर गुंतूत असतात आणि संध्याकाळी गेल्यानंतर ऑफिसमध्ये तेच असतात। आम्ही पण फाईल घेऊन जातात, तेच वाचतात, सकाळी उठतात तेच वाचतात।
आम्हाला जर झोप लागली तुम्ही हात लावला तर आम्ही उद्याच्या दाव्याचा निर्णय सांगतो. असा हे आता याच्यामध्ये हे एक वेगळा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे आपण जे कविता इथे हास्य कवी आहे, व्यंग कवी आहे, आणि जे आपल्या गायकवाड साहेबांनी सांगितलं की जे त्याच्यातून समाजाचं जे चित्र ते दाखवतात कवी लोक, ते आपण आता ते आपण आपल्याचा आनंद घेणार. आणि माझी मान्यता आहे जिथे जहा ना पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. तर जे आहे तर त्यांची या एका वाक्यामध्ये ते त्यांचं आपण जे आहे कौतुक करू शकतात. आणि आपण या जे आहे त्यांनी जे उपक्रम केलेला आहे बारणी, त्याचा पूर्णपणे आस्वाद घ्यावा. आणि जे आहे आपला जे पूर्ण माइंडला जे आहे नवीन एनर्जीसाठी, आणि आता नवीन वर्ष पुन्हा येणार आहे, तर त्याच्यासाठी आपण तयारी करू. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला बारनी बोलवलं, इथे माझा सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांना पुन्हा दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी बार आणि बेंचमधील संबंध सलोख्याचे राहावेत, त्यातूनच उत्तम आणि जलद न्यायदान होण्यासाठी मदत होणार आहे. अशा कार्यक्रमातून वकील, न्यायिक अधिकारी, कर्मचारी यांनाही प्रेरणा मिळते. पहिल्यांदाच अशा काव्य मैफिलीचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशय अप्रतिम जावी, अविस्मरणीय जावी, यासाठी सोलापूर विधिज्ञ संघाचा हा एक अनोखा उपक्रम. आदरणीय आझमी साहेबांनी, जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख यांनी जेव्हा सूत्र हातात घेतले तेव्हापासून, यापूर्वी तर बार आणि बेंचचे रिलेशन अतिशय उत्तम होतेच, परंतु त्यानंतरच्या कालखंडात देखील आमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याचं काम, आम्ही ज्या ज्या मागण्या करू, आमच्या बारच्या ज्या ज्या व्यथा असतील त्या प्रत्येक गोष्टीला अतिशय चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम आदरणीय आझमी साहेबांनी केलेलं आहे. खरोखर कॅप्टन चांगला असला की टीम चांगली असते, तसंच आहे अगदी आदरणीय आझमी साहेबांचं काम, त्यांची प्रशासकीय व्यवस्थापनाची छाप खूप उल्लेखनीय आहे. म्हणूनच आज आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची हिंमत काम करताना येते. वकील, त्यानंतर न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायिक अधिकारी हे तिघही ह्या न्याय व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचे घटक मानले जातात. ह्या तिन्ही घटकामध्ये उत्तम समन्वय असेल तर आणि तरच अतिशय चांगलं न्यायदान होऊ शकतं, आतापर्यंतचा अनुभव. म्हणून एक सोलापूर विधिज्ञ संघाची एक विशेष परंपरा राहिली, त्या परंपरेचा आदर करीत बार आणि बेंचचे रिलेशन कायम चांगले राहावेत. त्यामुळे केवळ आम्ही विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे, त्याच अनुषंगानं बार आणि बेंच कोणत्या ना कोणत्या निमित्तानं एकत्र यावेत, त्यातून आपल्यामध्ये सुसंवाद व्हावा आणि चांगल्या पद्धतीचं न्यायदान सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं जावं, ही एक गोष्ट यासाठी म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम नुकतीच दीपावली झालेली आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना, जरी दिवाळी होऊन गेली असली तरी देखील आपणा सर्वांना मनोभावे अगदी विधिज्ञ संघ सोलापूर यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया उरो प्रकाशाचे सत्य, अगदी त्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक दिव्यत्वाचा साक्षात्कार व्हावा, हीच एक भावना. आपल्या सगळ्यांचे स्नेहसंबंध अधिक द्विगुणित व्हावे, यासाठी आजची ही संध्याकाळ अतिशय उत्तमरित्या आपण एकमेकांबरोबर घालवायची आहे. बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं. खरोखर एक आगळा वेगळा आणि चांगला कार्यक्रम बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या नियोजनाप्रमाणे झालेला आहे. आता आपल्याला माहिती की आपण रोज वादी, प्रतिवादी, फिर्यादी, आरोपी याच्यामध्येच आपला दिवस चाललेला असतो. या सगळ्यातून थोडासा बाहेर पडून एक वेगळ्या विषयामध्ये मनाला उल्हासित जर केलं तर त्याप्रमाणे उद्याचा दिवस आपल्याला एकमेकांविरुद्ध काम करायला म्हणा किंवा आपल्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी एक चांगली ऊर्जा, एक चांगली स्फूर्ती या अशा वेगळ्या कार्यक्रमातून मिळते. एक अतिशय औचित्य त्यांनी साधलेलं आहे दिवाळी सणाचा. बापूसाहेब म्हणले दिवाळी सण संपला, अजून संपला नाही. तुळशीच्या विवाहापर्यंत दिवाळी सण साजरा होत असतो. आणि त्या अशा चांगल्या कार्यक्रमाला संध्याकाळच्या वेळी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. सगळ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो, बापूसाहेबांचं कौतुक करतो आणि थांबतो.
सर्वच कवींनी अतिशय दर्जेदार अशा कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मनं जिंकली. आई आणि मुलीचा संवाद आहे. तिचं माझं पटायचंच नाही, सारखी मी चिडायची तिच्यावर. तिचं माझं पटायचंच नाही, सारखी मी चिडायची तिच्यावर. तिचं सगळ्यांच्या जाणं आहारी. मला वाटतं सगळ्यांनी आपली आई आठवावी. तिचं सगळ्यांच्या जाणं आहारी, लागायचं माझ्या खूप जिव्हारी. किती करायची ओतून जीव, किती करायची ओतून जीव, दमून जायची यायची कीव. तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, करावं ग सगळ्यांचं, करावं ग सगळ्यांचं, नाही कधी वाया जायचं. आणि तिचं माझं नाही पटायचं. येणाऱ्याला खाऊ घालणं, येणाऱ्याला खाऊ घालणं, बरोबर शिदोरी बांधून देणं, याचा त्याचा विचार करणं, सगळ्यांसाठी जीव अडकवणं. तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, कष्टाने माणूस नसतो मरत, कष्टाने माणूस नसतो मरत. मला तिचं म्हणणं नाही पटत. पिठातलं पीठ देई शेजारी, पिठातलं पीठ देई शेजारी, स्वतःची करून घेई बेजारी. वडिलांचं चिडणं सहन करी, वडिलांचं चिडणं सहन करी, पण चुकायची नाही चोळी बांगडी. अंगावर नसायची धड साडी, तिच्या अंगावर नसायची धड साडी, पण तिचं आपलं एकच, तिचं आपलं एकच, द्यावं ग थोडं नात्यासाठी. तिचं आपलं एकच, द्यावं ग थोडं नात्यासाठी. आणि मग तिचं ना माझं नाही पटायचं. मला उगीच सांगत होते कोर्टाची पायरी चढू नये, मात्र असं का सांगत होते कळत नाही, म्हणून मी कधीच चढली नाही. आणि आज एकच पायरी चढली तर आपल्यासारखी सोन्यासारखी विद्वान देव माणसं मला दर्शन झाले. आणि मला दरवर्षी ही पायरी चढायला मला आवडणार आहे. मी चढणारच आहे. आमचे भाऊजी बापू बसलेले आहेत. पण बापू नंतर लगेच आम्हाला समन्स वॉरंट काय असं ना, पकड वॉरंट पाठवतात, असं काय करू नका, येतं आपल्या सेवेला. आणि असं असतं की वकील बांधव हे धाडसे असतात, मला माहित होतं, पण इतके धाडसे आहेत हे आज मला कळलं. अहो, आम्हाला कवींना बोलावून तुम्ही चक्क समोर बसून आम्हाला ऐकतात, हे काय धाडस म्हणायचं. असो, मी कविता सादर करतोय. कुठे गेली ती माणसं, कुठे गेली ती माणसं जी माणसासारखी होती, कुठे गेली ती माणसं जी माणसासारखी होती, अदब राखत होती एकमेकाचा. आता आमच्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे माणुसकी जिव्हाळा हा निघून चाललेला आहे. कवीवर आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे, ती पुन्हा प्रस्थापित करायची आहे. अदब राखत होती एकमेकाचा, जीव जीव करायची. कुठे गेली ती माणसं, कुठे गेली ती माणसं जी मोकळी ढाकळी हसायची, जी मोकळी ढाकळी हसायची, बोलायची, अंतरीचं गुज सांगायची, अंतरीचं गुज सांगायची. ओली चिंब भाव भावनात भिजलेली भिजवणारी, ओले ती माणसं कुठे गेली, ओले ती माणसं कुठे गेली. पहिला वहिला दिवस ज्युनियर कॉलेजचा, पहिला वहिला दिवस ज्युनियर कॉलेजचा, बहर जिथे तिथे उसळत्या तरुणाईचा, बहर जिथे तिथे उसळत्या तरुणाईचा. अशाच एका सुंदर दिवशी दिसली मजला मुग्ध उर्वशी, अशाच एका सुंदर दिवशी दिसली मजला मुग्ध उर्वशी. हळूच चाचरत तिने विचारला पत्ता वर्गाचा, हळूच चाचरत तिने विचारला पत्ता वर्गाचा. त्याच क्षणी मी गुलाम झालो तिच्या चंचल नजरेचा, त्याच क्षणी मी गुलाम झालो तिच्या चंचल नजरेचा. अवघड कठीण मुश्किल एक एक तास विषयाचा, अवघड कठीण मुश्किल एक एक तास विषयाचा. वेडीला पण ध्यास भारी अभ्यासाचा, वेडीला पण ध्यास भारी अभ्यासाचा. अधून मधून एखादा कटाक्ष नजरेचा, अधून मधून एखादा कटाक्ष नजरेचा. तोच इशारा मजसाठी आमच्या गाढ प्रीतीचा, तोच इशारा मजसाठी आमच्या गाढ प्रीतीचा. पहिल्याच वर्षी उरकला तिने अभ्यास दुसऱ्या वर्षीचा. की अजूनही मला चांगलंच आठवतं, त्यावेळी मला सगळेच म्हणायचे हा आईचा फारच आळका, हा आईचा फारच आळका. लग्न झालं
तरी सारखा आई आईच करतो. लग्न झालं तरी सारखा आई आईच करतो. तेव्हा एकदा सौ म्हणाली, आई आई करणारानं लगीन कशाला करायचं, अंगठा चोकत बसायचं. आई आई करणाऱ्याने लगीन कशाला करायचं, अंगठा चुकत बसायचं, असा राग आला होता. पण शब्दाला शब्द नको म्हणून माघार घेतली तर कसं शिपूट घातलं याचा तिला आनंद. एकदा चांगलीच फर्मात आली आणि मला म्हणाली, सांगा माझं प्रेम कसं. मी म्हणालो, अगं हे काय विचारणं झालं तरी पण सांगतो. चहात जास्त झालेल्या साखरेसारखं गोडच गोड आणि तुमच्या त्या आईचं असं म्हणतात. मी म्हटलं, कालवणात जास्त झालेल्या मिठासारखं खारट गोड. त्यावेळेस सगळं निभावलं, आनंदाचं वारं व्हायलं. पण लग्नाच्या 25व्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं खरं गणित कळलं. तेव्हा आईला जाऊन मी विचारलं, आई तूच सांग आता मी काय करू. तुझं ऐकलं तर माझा बीपी वाढतोय आणि तिचं ऐकलं तर शुगर वाढते. तेव्हा आई म्हणाली, बाळा तू आता काहीच करू नकोस, तुझी तूच पकड नस आणि हरिहरी करत बस. हरिहरी करत. हल्ली तुझा मोबाईल एंगेज लागतो. सकाळ असो, दुपार असो, सायंकाळ असो, जेव्हा जेव्हा तुझा चेहरा आठवतो, हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. पूर्वी मात्र बरे होते, केव्हाही लागायचा केव्हाही यायचा. हसत खेळत गप्पाही व्हायच्या. तुझा तो लढीवाळ शब्द ना शब्द आठवतो. पण हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. क्षेमकुशल तुझे कळायचे, क्षेमकुशल माझे सांगायचो. पावसाप्रमाणे मेसेजची बरसाती करायचो. त्या मेसेज मधला नेमका मथाळी आठवतो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. टॉक टाइम फ्री असल्यामुळं मनमुराद आपण बोलायचो. मोबाईलवरच भांडायचो, मोबाईलवरच एकमेकाचा रुसवाई काढायचो. अजूनही तुझा तो दबलेला हुंदका आठवतो. हल्ली तुझा मोबाईल एंगेजच लागतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुकोबा. तुकोबा आपल्या बायकोला आवली असं म्हणत असत. हे तिचं नाव आहे, त्याने ठेवले. तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तुकोबा तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तिनेच तुमच्यातला पांडुरंग जागा ठेवला जन्मभर. तुमचा सदानकदा कसा रोष हो तुमच्या आवलीवर. तिनेच तुमच्यातला पांडुरंग जागा ठेवला जन्मभर. तुमच्या शिव्या खाऊन दुष्काळाच्या तडाख्याने कोलमडून पडले सारे जग. दुष्काळाच्या तडाख्याने कोलमडून पडले सारे जग. तेव्हाही ती एकटी उभी होती तुमच्या पाठीशी. पिठाच्या रिकाम्या डब्यात हात घालताना तिची झालेली घालमेल तुम्हाला खरंच दिसली नाही. पिठाच्या रिकाम्या डब्यात हात घालताना तिची झालेली घालमेल तुम्हाला खरंच दिसली नाही. धन्वंताची लेक ती तुमच्या संसारात जुनेर नेसते. तेव्हा तिने तुमच्या विठ्ठलाला शिव्या घातल्या तर त्यात तिचे काय चुकले. प्रणाम तुझला, प्रणाम आई. मुखी तुझे फक्त नाम आई. प्रणाम तुझला, प्रणाम आई. मुखी तुझे फक्त नाम आई. शेर आहे का बघा. पिकेल रानावनात सोने. पिकेल रानावनात सोने. पिकेल रानावनात सोने. न जायचा व्यर्थ घाम आई. प्रणाम तुझला,
प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई. मी गगनाला विचारले माझी उंची किती, मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे पूजा. म्हणजे मी गगनाला विचारले माझी उंची किती, तेव्हा गगन म्हणाले तू माझ्या पुढे पूजा. मी पुन्हा गगनाला विचारले ज्येष्ठ न्यायाधीश व ज्येष्ठ विधिज्ञाची कार्यपद्धतीची उंची किती. मी पुन्हा गगनाला विचारले ज्येष्ठ न्यायाधीश व ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या कार्यपद्धतीची उंची किती, तेव्हा गगन म्हणाले त्यांच्या कार्यपद्धती पुढे मी पूजा, त्यांच्या कार्यपद्धती मी पूजा. हे अनुभव मला सोलापुरात येत आहे. घडतात अनेक गुन्हे इथे खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो. घडतात अनेक गुन्हे इथे खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो. पण मी सत्याचा आणि विजयही सत्याचा दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. मी सत्याचा आणि विजयही सत्याचा दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. असते अवघड सत्याने न्याय देणे, असते अवघड सत्याने न्याय देणे. धगधगते कलियुग रूप दाखवतो. पण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्वाने युक्तिवाद करत खरा न्याय द्यायला न्यायदानातील न्यायाधीशच लागतो. काळा कोट आणि पांढरा शुभ्र पोशाख, काळा कोट आणि पांढरा शुभ्र पोशाख पारदर्शकता कर्तव्यातील दाखवतो. खोट्या साक्षीदारांना खरा रस्ता दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. खोट्या साक्षीदारांना खरा रस्ता दाखवण्यासाठी न्यायदानातील वकीलच लागतो. प्रश्नांचं गारुड आणि कागदांचं भारूड, प्रश्नांचं गारुड आणि कागदांचं भारूड खऱ्या पुराव्यांसाठी नेहमीच तो धडपडतो. क्रूरपणे मनुष्याची कत्तल करणाऱ्या दहशतवाद्यांना दुष्टकर्माची फळे द्यायला न्यायदानातील न्यायाधीशच लागतो. उत्तम सादरीकरणास वकिलांनी मनमुराद दाद दिली. सर्व कवींचं स्वागत वकील संघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन स्वामी, ॲडव्होकेट असीम बांगी, ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे, ॲडव्होकेट अविनाश काळे यांनी केलं. सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ भदगुंडगे यांनी उपस्थितांना स्वादिष्ट हुरडा देऊन स्नेह मेळाव्याला चांगली रंगत आणली. भदगुंडगे यांनी देखील सोलापूरचं वैभव सांगणारी कविता सादर केली. कवितेचं नाव आहे सोलापूर गाव. आम्ही दत्ता थोरे आणि आम्ही असताना ही कविता केली. सर्वजण सोलापूरच्या विकासासाठी पुढे येतो आणि म्हणून आम्ही सोलापूरचा हुरडा दिला. जोशी साहेब आणि त्यांनी गायकवाड साहेबांनी आम्हाला संधी दिली. दुपारी देखील हुरडा आणि आजचा हुरडा. आज मिलेट इयर आहे. माझं सोलापूर गाव. मी सोलापूर ते दिल्ली प्रवास केला. आजच्या दिवशी आम्ही दिल्लीत होतो. 18 वर्ष झाली त्याला. म्हणून एक छोटीशी आठवण. माझं सोलापूर गाव हिचा सोलापुरी बाज, सारं जग नाव जल हिला चादरीची साज. मोठी पुण्यवान भूमी सिद्धेश्वर करी वास, तुची पाठी राखा आम्हा आम्ही पायरीचे दास. माझ्या गावाच्या बाजूला आहे विठ्ठलाचं गाव, त्याच्या पायी झुलती सारं रंक आणि राव. अरणाच्या मातीमध्ये पिके साव त्याचा मळा, साऱ्या महाराष्ट्रावटी त्याचा कांदा भाज्याने मुळा. चंद्रभागा धुता अंग फिटे जन्माचे पांग, उजनीची पाणी प्याया अतृप्ताची रांग. नाही कोणाचे डर आम्हा आम्ही कोणाचं का भ्यावे. उबळे साहेब, नाही कोणाचे डर आम्हा आम्ही कोणाचं का भ्यावे. स्वामी समर्थ पाठीशी आमच्या, समर्थ पाठीशी आमच्या. घाणगापूर दत्त आणि तुळजापूरची माता भवानी, सीमेवरची स्पर्शून माती पावन आम्हा करती. ही समरभूमी थोर हिचा स्वातंत्र्याचा संग्राम, चार होतात आणला गोऱ्या फिरंग्याना घाम. मायभूमी रक्षणा त्यांनी सोसलं या जाच, हसू ठेवून यावटी गळावला फास. या कार्यक्रमात माननीय डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळ, माननीय गोविंद काळे, माननीय मारुती कटकधोंड, माननीय राजेंद्र भोसले, माननीय बदी उज्जमा बिराजदार, माननीय राजेंद्र दास, माननीय डॉक्टर स्मिता पाटील, माननीय देवेंद्र औटी, माननीय प्रांजली मोहीकर अशा 10 मान्यवर कवींनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमास न्यायाधीश, वकील, न्यायिक आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र दोशी, ॲडव्होकेट विजय मराठे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचीही उपस्थिती होती.